नारी शक्तीचा नारी शक्तीचा मार्गी लागले नाही अजित पवारचं करायचं काय दे ना नाही नारे देऊ तसं पाहिजे. सर्वप्रथम आज 8 मार्च महिला दिन आणि अतिशयोक्ती अशी आहे की महाराष्ट्र राज्यासाठी महिला दिनाचं आम्हाला रस्त्यावर यावं लागतंय. 14 ऑक्टोबर या दिवशी शासनानं आम्हाला वाढीव टप्प्याचा शासन निर्गमित केलेला आदेश दिला होता. त्यानंतर त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये निधीसुद्धा मंजूर केला. असे 2 अधिवेशन पण झाले, हिवाळी अधिवेशन झाले आणि आता आपलं उन्हाळी अधिवेशन पण चालू आहे. अजून शासनाने आमच्याकडे पाठ फिरवली. मुंबई ह्या ठिकाणी 5 मार्चपासून आमचं आंदोलन चालू झालेलं आहे. आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेल भरो आंदोलन सुरू आहे. त्याचप्रमाणे जून जुलै ह्या 2 महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ मुंबईमध्ये 59 दिवस, कोल्हापूरमध्ये उपोषण 72 दिवस आणि नांदेडमध्ये 45 दिवस असं आंदोलन आम्ही इथं या रस्त्यावर उभं राहून केलो. भीक मागू आंदोलन केलं. अक्षरशः इतकी वेळ आली की आम्हाला पालकमंत्र्याचे पाय सुद्धा धरावे लागलेत. पुरुष कर्मचाऱ्यांनी, शिक्षक कर्मचाऱ्यांनी अक्षरशः मुंडन सुद्धा केले. तरी या शासनाला अजूनही पाझर फुटलेला नाहीच आहे. हे शासन आमच्याकडे पूर्णतः पाठ फिरून बसलेलं आहे. ह्या शासनाला म्हणजे आपले जे आत्ताचे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब, अर्थ खातं ज्यांच्याकडे आपले माननीय अजित पवार साहेब ज्यांच्याकडनं अपेक्षा कधीच करू शकत नाही आणि मागील काळामधले आपले आत्ताचे उपमुख्यमंत्री, मागील काळातले आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी आम्हाला एक वाढीव टप्पा दिला आणि दुसऱ्याही टप्प्याचा त्यांनी आम्हाला शासन निर्गमित आदेश सुद्धा दिला. पण अजूनही त्यांनी कुठलीही याच्यावर दखल घेतलेली नाहीये. त्यामुळे आम्ही आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेल भरो आंदोलन करतच आहोत आणि शासनाला अशी विनंती आहे आमची की कित्येक दिवस तुम्ही आम्हाला उपाशी मारणार आहात. घरदार सोडून आम्हाला किती दिवस रस्त्यावर यावं लागणार आहे. आम्हालाही घर आहे, आम्हालाही परिवार आहे, आम्हालाही भूक आहे. आम्हाला जेवढी तुटपुंची पगार भेटते त्या पगारी तुम्ही 1 दिवस काढून दाखवा, मग तुम्हाला कळेल आम्हाला शिक्षकांचे हाल काय होतात आणि आमचे दिवस कसा जातो. काल जो पुरवणी यादीमध्ये जो अधिवेशनामध्ये आमचा विषय यायला पाहिजे होता त्यांनी अजूनही आमचा कुठलाही विषय घेतलेला नाहीये आणि अजून तर असं वाटायला लागलेलं आहे की उद्याच्या 10 तारखेच्या अर्थसंकल्पीयमध्ये आमचा मुद्दा घेतला जाणार नाही. त्यासाठी आज 8 मार्च रोजी जो महिला दिन म्हणून महिलांचा सन्मान करतो, आज प्रत्येक ठिकाणी इथं जिल्हाधिकारी कार्यालय आहे, इथे सुद्धा प्रत्येक ठिकाणी महिलांना बोलून त्यांचा मान सन्मान केला जातो. आज महिलांना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मोठा दर्जा दिला जातो. काही गरज नाही अशा महाराष्ट्रामध्ये नवदुर्गा करण्याची आणि लक्ष्मीपूजन करण्याची. जर तुम्ही घरच्या महिलांना रोडवर जर आणत असाल तर काही गरज नाही महाराष्ट्र राज्याला महिलांचा सन्मान करण्याची. आज महिला दिनाच्या दिवशी तुम्ही आम्हाला सन्मान करण्याऐवजी रोडवर बोलवताय. जेलमध्ये जायची वेळ येते. असा कोणता गुन्हा केलाय आम्ही की तुम्हाला जेलमध्ये दाखल करता येते. महाराष्ट्र सरकारला एकच विनंती आहे, जर मागणी मंजूर जर नाही झाली तर आम्ही 10 तारखेनंतर कडक पाऊल उचलू आणि आम्ही सर्व महिला मिळून मुख्यमंत्र्याच्या घरी जाऊन त्यांचा दार ठोठावू.